न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू असून दुपारी 3 वाजेपर्यंत 44.22% मतदान झाले आहे। अद्यापही मतदानासाठी 3 तास शिल्लक असून यामध्ये आणखी वाढ होणार असून सायंकाळी 5 वाजेनंतर नागरिक पुन्हा मतदानासाठी बाहेर पडतील असे चित्र आहे। मतदारसंघातील परंडा, भूम आणि वाशी तालुक्यातील 276 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। विधानसभा निवडणुकीचे मतदान आज पार पडत आहे। लोकशाहीच्या या उत्सवात अनेक नेत्यांनी देखील मोठा सहभाग दर्शवला असून सकाळपासूनच उमेदवार थेट मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला हक्क बजावताना दिसत आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क। बहुचर्चित असलेल्या परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी भोत्रा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्यासह त्यांचे बंधू विश्वजित ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते। परंडा विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांनी नळी वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या पत्नी नळी वडगावच्या सरपंच सौ प्रियंका प्रवीण रणबागुल यांनी देखील त्यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे। मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क। शिवसेनेचे नेते आणि महायुतीचे परंडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज परंडा तालुक्यातील मुगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला। नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत त्यांनी मतदारांना लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले। परंडा विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। भूम तालुक्यात सकाळी 7 पासूनच सर्वच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे। मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल मोटे यांनी सपत्नीक भूम तालुक्यातील गिरवली येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान उमेदवार राहुल मोटे यांनी भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर भेटी दिल्या। भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्नी सौ शैला भाभी, मुलगी डॉक्टर सुयशा आणि मुलगा समरजित सिंह यांच्यासह परंडा येथे कल्याण सागर माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।